आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजितजी वंजारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक भाऊ बांगडे, सुभाष भाऊ गौर, चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सतीश वाझूकर, अंदूभाऊ नगरकर, महिलांच्या आघाडीच्या अध्यक्षा आमच्या थेमसकरताई आणि राजेश अरोजी, प्रवीण पडवेकर, सर्व उपस्थित आमचे प्रमुख पदाधिकारी, आज ओबीसी समाजाचा महासंघाचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी चंद्रपूर शहरात निघाला। गेली 7 दिवस रवी टोंगे नावाचा ओबीसीचा तरुण कार्यकर्ता आमरण उपोषण करतो आहे आणि 7 दिवसापासून शासनातील कोणीही लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी नाही, शासनाचा प्रतिनिधी किंवा मंत्रिमंडळातील कोणी मंत्री साधी दखलसुद्धा ओबीसीच्या कार्यकर्त्याच्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही। इथे खेदानं म्हणावं लागतं आणि मी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय, त्यांना विनंतीही करतो आहे की 2 दिवसाच्या आत आपण स्वतः येऊन टोंगे यांचा उपोषण सोडवावा आणि ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या। लेखी स्वरूपामध्ये समाजाची मागणी आहे, लेखी स्वरूपात सरकारने आश्वासन देता कामा नये तर लेखी स्वरूपामध्ये वचन दिलं पाहिजे, अशी सगळ्या ओबीसी समाज बांधवांची इच्छा आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतो की 2 दिवसाच्या आत हा निर्णय घ्या। 7 दिवस झालेत, पुन्हा अधिक ओबीसी समाजाच्या उद्रेकाचा आणि त्यांच्या भावनाचा अंत पाहू नका, अशी सुद्धा विनंती आमची आहे। मी स्वतः उद्या मुख्यमंत्र्यांना आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना फोनवर हे आंदोलन आणि उपोषण सोडवण्यासाठी आपण यावं अशी विनंती मी करणार आहे। उद्या सकाळनं मी तिघांशी बोलणार आहे, परंतु आम्ही बोलून येण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आलं तर त्यांचा मोठेपणा सिद्ध होईल आणि ओबीसी समाजाच्या संदर्भात यांच्या भूमिका या नक्कीच चांगल्या आहेत, हा मेसेजसुद्धा जाईल। फार मागण्या नाहीत आणि फार काही निर्णयही राज्य सरकार करेल अशी अपेक्षासुद्धा नाही, परंतु ज्या मागण्या आहेत त्यातील बहुमतातील सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि जे आंदोलन सोडवलं गेलं त्यामध्ये काय ठरलं आणि काय आश्वासन तुम्ही जरांगे पाटलांना दिला हे सुद्धा ओबीसी समाजाला कळलं पाहिजे। तुम्ही मराठा समाजाला सर्व त्यांच्या मागण्या मान्य करा। एक मागणी आमची स्पष्ट आहे की त्यामध्ये त्यांना देत असताना, मराठा समाजाला देत असताना ओबीसीच्या वाट्यातून देऊ नका, ही आमची स्पष्ट मागणी आहे। आणि बाकी जे काही इतर समाजांना देणार असाल इतर योजना, त्या सर्व योजना ओबीसीच्या समाजाला सुद्धा मिळाल्या पाहिजे, अशी सुद्धा भूमिका समाजाने स्वीकारली आहे। 400 जातीचा समूह असलेला हा समाज आहे। अनेक छोट्या मोठ्या जाती या समाजात आहेत आणि अत्यंत गरीब आणि बिकट भयावह परिस्थिती या समाजाची आहे। मी मगानी म्हणताना सांगितलं की 80% संस्थावर आणि उद्योगावर आणि सहकार क्षेत्रावर, त्यातून उभ्या झालेल्या इंडस्ट्रीवर किंवा कारखानदारीवर हा आणि शैक्षणिक संस्थावर
या सर्व ताबा 80% ताबा हा मराठा समाजाचा आहे आणि तरी त्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत, परिस्थिती वाईट आहे आणि त्यांना देण्याची आवश्यकता आहे. जर हाच रेशो या 52% 55% ओबीसी समाजासाठी लावला तर 20% मध्ये ज्या संस्था ओबीसी समाजाकडे आहेत, बहुजन समाजाकडे आहेत, त्यांची स्थिती किती भयावह असू शकेल याचाही अंदाज सरकारने घेतला पाहिजे आणि यावर विचार केला गेला पाहिजे. मुळात कुणबी समाजांना सरसकट प्रमाणपत्र देणं, आपल्या मराठा समाजांना कुणबी समाजाचं, हे अत्यंत धोकादायक आहे आणि चुकीचं आहे. ज्यांच्या 3 पिढ्यांचा वारसा आहे, त्यांचं वंशावळ आहे, त्यांना ते देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. पण छुपा एजेंडा काही ठेवून जर एकीकडे हक्काचं देणार नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र ओबीसीचे प्रमाणपत्र वाटत फिरायचं, हे जर झालं तर आज मात्र या ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय होईल. यांच्या हक्काचा जो मिळत आहे तो सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून सरकारने त्वरित तोडगा काढावा, सर्व ओबीसीच्या नेत्यांना बोलवून घ्यावं आणि यावर चर्चा करावी आणि मार्ग काढावा अशी सुद्धा विनंती आहे. पण माझं आत्ता पहिल्यांदा आव्हान आहे की त्वरित उद्याच्या उद्या किंवा उद्या परवा 2 दिवसामध्ये सरकारने यावं, मंत्र्यांनी यावं आणि आंदोलकांना आश्वासन देऊन, वचन देऊन लेखी स्वरूपामध्ये हे आंदोलन सोडवावं, ही सर्वप्रथम आमची मागणी आहे. आणि आजच तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज आमच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या हैदराबादच्या बैठकीमध्ये फार उत्तम निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय आज ओबीसी समाजाच्या संदर्भात झालेला आहे. आमच्या CWCच्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्यामध्ये ठराव झाला, पहिला ठराव की आम्ही जातनिहाय जनगणना करू इंडियाचं सरकार आल्यास. हा एक ठराव. काँग्रेसचं सरकार आल्यास, इंडिया आघाडीचं सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करू हा ठराव घेतला गेला. दुसरा की आम्ही ओबीसीसाठी 50% वर, म्हणजेच 50% वर आरक्षणाची मर्यादा वाढवू. खरं जर हा निर्णय फार महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की 50% वर आरक्षण गेलं, उदाहरणार्थ 100% करून टाकलं तर ओबीसी या राज्यात देशात 60% आहे, तर आम्हाला 60% आरक्षण मिळेल. आम्ही 50% असू तर आम्हाला 50% आरक्षण मिळेल. म्हणून ओबीसीच्या आरक्षणासाठी 50%ची सिलिंग जी आहे, मर्यादा आहे, ती संपवणं हा सुद्धा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आणि त्याला जोडूनच ज्यांची जितकी लोकसंख्या तितका त्यांना वाटा तो देण्याचा निर्णयसुद्धा आजच्या CWCच्या बैठकीमध्ये झालेला आहे. हा काँग्रेसचा निर्णय संबंध या देशातील ओबीसी बहुजनांना प्रचंड आशादायी आणि आशादायीच नाही तर यांच्या भविष्यातील आरक्षण वाचवण्यासाठी, यांचं भविष्य घडवण्यासाठी, यांचा हिस्सा अनेक वर्षापासून जो मिळत नाही तो मिळण्यासाठी आणि या ओबीसी SC STंना स्वतःच्या पायावर मजबूतीने उभं राहण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय काँग्रेसने घेतला आहे. जर भारतीय जनता पक्षाला थोडी जरी ओबीसीची काही कणव असेल तर त्यांनी अशा प्रकारचा त्यांच्या कमिटी निर्णय घ्यावा आणि दाखवावं की आम्ही सुद्धा ओबीसीचे साठी हे करू. पण त्यांची ती हिंमत आहे का हा प्रश्न आता देशातील जनतेने, ओबीसी समाजाने आणि देशातील ओबीसीने या सरकारला, भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजेत. आणि जर विचारून जर तो निर्णय घेत नसतील तर त्याला भविष्यात मतं देण्याचा निर्णयसुद्धा घेऊ नये असे आव्हान मी ओबीसी समाजाला या निमित्तानं करतो आहे. हा दुसरा प्रश्न आला. एक तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की आपण आत्ताच मला अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं मिळाली. मी सर्वप्रथम 9 खाजगी कंपन्यांना ज्या पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं नोकर भरतीचा निर्णय घेतला, GR काढला 6 सप्टेंबरला 2023ला, हे जो GR आहे या GRवर मी रोज माझी भूमिका मांडत आहे. अत्यंत खतरनाक GR आहे हा. या राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपवणारं,
ओबीसीचं नव्हे तर या राज्यातील तरुणांना देशोधडीला लावणारं आणि विशेष रूपानं प्रचंड सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील कंपन्या उभ्या करून त्यांना तिजोरीची लूट करण्यास मोकळीक देणारं असा हा निर्णय आहे। मी आत्ताच मला मुलं मिळाली, यामध्ये उदाहरण देतात की हा निर्णय पहिलेच झालेला होता। पहिला निर्णय यांनी बदलवला। पहिले आमच्या काळात निर्णय हा केवळ 15-20 संवर्गासाठी होता, ज्यामध्ये डाटा काय म्हणतात त्याला डाटा ऑपरेटर असेल किंवा कॉम्प्युटर चालवणारे विद्यार्थी असतील कर्मचारी असतील अशासाठी हा निर्णय होता। कंत्राटी जे कामगार म्हणजे हॉस्पिटलचे कामगार आहेत, जे ज्याला आपण पॅरामेडिकलचं स्टाफ म्हणतो, एवढ्यापुरतीच हा निर्णय होता। पण यांनी मात्र चपराशापासून इंजिनियरपर्यंत सर्व पदं भरण्याचा निर्णय घेतला। ही खोटं बोलत आहे। या राज्यातील तरुणांना बेरोजगारांची दिशाभूल करणारा निर्णय तर आहेच, पण खोटं बोलून अजित पवारांसारखे एक मोठा नेता स्वतःला म्हणणारे ते सुद्धा या तरुणाची फसवणूक करत आहेत। हे आम्ही अजित पवारांवर थेट आरोप करतोय। दिशाभूल करणारं वक्तव्य करू नका आणि लोकांना फसवू नका। तरुणांना महाराष्ट्रातील त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका। तुम्ही पक्ष पळून गेला तुमचा विषय आहे, पण हे पाप तुम्ही करू नका असंही माझं आव्हान आहे त्यांना। ते ज्या पद्धतीनं काल बोललेत आणि त्याचं उत्तर दिलं आहे। खरं तर 9 कंपन्यांना तुम्ही देत असताना या कंपन्या कोणाच्या, आणि तुम्ही त्यावेळेस 5% आम्ही सेवा शुल्क आणि 1% आम्ही सर्व्हिस चार्ज 6% भरती करत होतो। आज तुम्ही 15% सेवा शुल्क, 3% सर्व्हिस चार्ज आणि 1% PF असे 19% या लोकांना देत आहे। म्हणजे 50,000चा नोकरदार असेल तर त्याला 10,000 रुपये या संस्थेच्या खात्यात जातील आणि 50,000तून 10,000 कापून घेतील। उद्या ते 20,000 कामावर लावतील, करायचं असेल तर कर, आणि 30,000 आणून दे म्हणतील। म्हणजे तरुणाची फसवणूक करतील। इंजिनियरला 1.5 लाख रुपये पगार आहे, त्याला सांगतील 50,000त नोकरी कर, नाही तर ठेवून देणार नाही, काढून टाकेल आणि लाख रुपये त्याच्यातून काढतील। आणि हे 20% तर उलट लुटणारच। सरकारी कंत्राटी पद्धत होती सरकारच्या माध्यमातून 11 महिन्यासाठी, त्यावेळेस सरकारवर बोज पडत नव्हता। काल पुण्याच्या महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही तुम्हाला 5% आमच्याकडे कर्मचारी आम्ही घेतले सेवा शुल्कामध्ये, तुम्हाला आम्ही 18% का द्यायचे, आम्ही भरणार नाही असं त्या कमिशनरनी निर्णय घेतला। त्या कमिशनरवर दबाव टाकण्याचं काम चाललं आहे की नाही तुम्हाला घ्यावं लागेल। हे सर्व जे चाललेलं आहे 2,14,468 या आत्ता जागा रिक्त आहेत। या रिक्त सर्व जागा शासकीय हे परमनंट सरकारी जागा आहेत, त्या भरायचा निर्णय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा यामध्ये भरण्याचे 3 लाख जागा आहेत। अशा 5,14,000 जागा या खाजगी कंत्राटदारांना भरणार आणि या लोकांना दर महिन्याला 2.5 लाख रुपये लुटायची सूट देणार आहे। 2.5 हजार कोटी रुपये। काय चाललं आहे, कुठल्या दिशेने नेत आहेत? मी तरुणांना आवाहन करतो आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, या GRची होळी करा। हा GR लागू झाला तो उद्ध्वस्त व्हाल, रिझर्वेशन तर संपेलच, पण हुशार पोरांचं भविष्य टांगणीला लागेल। हे 35% वाल्यांना तिकडे नोकरी देतील, 90% वाला रस्त्यावर राहील, कारण 90% वाला म्हणेल मला 1.5 लाख पाहिजेत, यांच्या मर्जीतल्या लोकांना करतील। याच्या पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाचा असा डाव आहे की या सगळ्या रिक्रुटमेंट करणाऱ्या ज्या 5 लाख तरुण उद्या भरतील यांना सांगतील भाजपचा प्रचार करावा लागेल, नाही तर नोकरीतून काढून टाकू। कंत्राटी पोरं आहेत, पोटा पाण्याचा प्रश्न असतो। 3 वर्षे 5 वर्षाचा कंत्राट दिला आणि 2 वर्ष वापरलेत आणि सांगितलं प्रचार करणार नाही तर काढून टाकू। म्हणजेच काय होईल की त्या पोरांना रस्त्यावर यावं लागेल। पोरं लग्न करतील, बायका पोरं तयार होतील, बायका पोरांचं भविष्य टांगणीला लागेल आणि हे संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप या तरुणाईला, इतकं मोठं पाप या नालायक सरकारने केलेलं आहे। हे नालायक सरकार आहे, पुन्हा सांगतो मी। हे सर्व जो निर्णय घेतला आहे या तरुणांना देशोधडीला लावणारा निर्णय आहे। म्हणून माझ्या महाराष्ट्रातील तरुणांनी मी पुन्हा आवाहन करतो आहे, ही होळी करा, मोर्चे काढा आणि हा निर्णय सरकार जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत मागे हटू नका, नाहीतर तुमचं भविष्य अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही। हा सुद्धा या निमित्ताने मी सांगतो आहे। हा तिसरा प्रश्न। चौथा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आपल्याला सांगतो की काल परवा मला दुःख वाटतं की मगानी पण मी बोलताना म्हणालो की हे आंदोलन होऊन 7वा दिवस झाला। स्थानिक मंत्री दौरे आहेत त्यांचे, एखादा समाजाचा व्यक्ती समाजाच्या हितासाठी
आंदोलन करतो त्यावेळेस मंत्री महोदयांनी येऊन किमान विचारपूस तरी करावी, शासनाचा प्रतिनिधी म्हणून विचारपूस करावी, अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. पण ते ठीक आहे, मी म्हणणार नाही की तुम्हाला, पण तुम्ही एक एवढे संवेदनशील स्वतःला जर म्हणत असाल तर मग का आला नाही याचंही उत्तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील जनता मागते आहे. आणि हे चूक आहे. मला असं वाटतं की त्या बहुजनांच्या भरोशावर मतं घ्यायची, त्या समाजाची मतं घ्यायची आणि समाजाच्या हक्कासाठी जर तो तरुण उपोषणाला आंदोलनाला बसला तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचं हे शोभनीय आहे का, असा माझा सवाल आहे. आणि त्याचं उत्तर कदाचित मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा एक विषय आहे, पण तो गोंधळ होईल की म्हणून मी थांबलो होतो. एक अमृत नावाची योजना शहरात राबवली गेली. नळाला थेंबभर पाणी येत नाही, पैशाचा चुराडा केला, लुटून खाणारे सगळे पापी पत्रकार परिषदेला यांच्या अन्सरा जहीरच्या आजूबाजूलाच बसले होते, लुटून खाणारे. आणि तेच हो म्हणत होते. काय तर म्हणत होते, कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा. कंत्राटदाराकडून काम करून घेण्याचं काम कोणाचं? पैसे इतके कशाला दिलात? त्या एक थेंब पाणी नळाला येत नाही, लोक पाण्यासाठी तहानले आहेत आणि 300-400 कोटी रुपये काढून घेतलेत. वाटा कोणाला? यांची नार्को टेस्ट करा. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा की यांना ब्लॅकलिस्ट करा जनतेने. हे पैसे कोणाकोणाच्या खिशात गेले तर मृतचे, यांची नार्को टेस्ट केली तर पता लागेल. 15% लूट झाली आहे. त्या पैशातून जवळपास 45 कोटी रुपये सत्ताधाऱ्यांच्या खिशात गेले की नाही ते सांगावं लोकांना. टक्केवारी घेतली की नाही? आज लोकांना पाणी मिळत नाही, लोक चंद्रपुरातले तहानले आहेत. हे कोणामुळे तहानले आहेत? कशामुळे झालं आहे? याला जबाबदार कोण आहे? त्यापेक्षा हंसराज अय्यरनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. मला आनंद झाला की सत्तेतला माणूस आज हंसराज भाई उठतो आहे. पण त्यांनी हेही सांगितलं असतं की आजूबाजूला ते बसलेले अधिकारी आणि नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष हे काय करत होते योजना राबवत असताना? यांची जबाबदारी नव्हती का? हाही उत्तर जर मागितलं असता तर अधिक आनंद झाला असता. ते सत्य बोलतात हंसराजजी, याचा नक्की आनंद आहे. पण अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य बोलावं. आणि जो चोर असेल त्याच्याकडेही बोट दाखवावं, ठेकेदाराकडेच बोट दाखवता कामा नये. पण ज्या लुटीमध्ये सहभागी आहेत त्यांच्याकडे जर बोट दाखवले तर ते पूर्ण सत्य ठरेल असं मला वाटतं. तेही बंद होईल. पाणी आहे म्हणून बारीक येत आहे, उन्हाळा आला की पुरा आटून जाईल. सरकार मंत्रिमंडळाची बैठक झाली संभाजीनगरमध्ये आणि धाराशिव नामकरण झालं आणि संभाजीनगर आणि त्या विरोधात आता इतिहास जरी कोर्टामध्ये जाणार आहे, काय सांगणार? असं आहे की न्यायालयात जायला कोणाला कोणी थांबण्याचा विषय नाही. हा निर्णय महाविकास आघाडीच्या काळातच झालेला होता. अंमलबजावणीसाठी 1 वर्ष का लागला? 1.25 वर्ष. याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. या दोनही शहराचा नामकरणाचा निर्णय महाविकास आघाडीची सत्ता असतानाच निर्णय घेतला आम्ही. त्यामुळे यांनी नव्यानं काय केलं? छाती टोकून घ्यायला कशाला ऊर बदलताय म्हणा. तुम्ही काय केलं? 1 वर्ष लावला उलट ते संपूर्ण फॉर्मॅलिटी करायसाठी. त्यामुळे ह्यांना श्रेय घेण्याचं काही कारण नाही. आणि कोणी कोर्टात जात असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. न्याय कोर्ट करेल, जे काय द्यायचा आहे तो निर्णय कोर्ट करेल. ओबीसी के रिजर्वेशन के ऊपर भाजपा पॉलिटिक्स कर रहे हैं, मराठा लोगों को रिजर्वेशन, वो दोनों डगले पर हाथ मारने की कोशिश कर रहे. मराठा और ओबीसी दोनों डगले बजाना चाहते, पर इनका डगला दोनों समाज मिलकर बजाएंगे. क्योंकि मराठा समाज को बनाने का काम इन्होंने किया. जो आरक्षण स्टेट गवर्नमेंट के अधिकार क्षेत्र में नहीं था, उन्होंने मराठा समाज को आरक्षण की घोषणा करके लागू करके इन्होंने उनके साथ में बेईमानी की, उनको गुमराह किया. इसीलिए सुप्रीम कोर्ट ने सीधा कहा कि जब तक ये एजुकेशनल और सोशली ये बैकवर्ड सिद्ध नहीं होता तब तक इनको रिजर्वेशन लागू नहीं होगा. तो एजुकेशनल और सोशली ये जब होते ही नहीं तो इनको अधिकार ही नहीं है. और ये अधिकार नहीं होने के बाद में भी इनको आरक्षण की घोषणा की और दूसरे के ऊपर चिल्लाते हैं कि सुप्रीम कोर्ट को इन टिका नहीं पाए. सर्वोच्च न्यायालय का अगर निकाल पड़ोगे तो ये सरकार जो अभी के है, इन्होंने जो तब निर्णय लिया था, इनको बड़ी चपराक है. गुमराह करने का काम मत करो लोगों को. मराठा समाज के साथ में धोखा दिया. पहले कैबिनेट में धनगर समाज को आरक्षण देने की बात की 100 दिन के अंदर, उनके साथ में धोखा किया. ओबीसी के हित में जो निर्णय हमने लिया था वो निर्णय को ये साइड ट्रैक करके इनके साथ में धोखा ये कर रहे.
एक तरफ ओबीसी मराठा समाज को बोलते हैं कि हम तुम ये मागास सिद्ध करेंगे। अरे मागास उधर सिद्ध करेंगे और कोटा हमारे से देंगे, हमारे साथ में बेईमानी करने पे तुले। हम इसीलिए उनकी भूमिका स्पष्ट करना चाहते, उनसे हमारी मांग है कि तुम्हारी भूमिका स्पष्ट करो। आज CWC में हमारे तो पार्टी ने निर्णय लिया, अब इनकी भूमिका है सरकार की। अगर इनको मराठा समाज को देना है तो जाओ ना, तुम अमेंडमेंट करो, EWS के धरती पर दो, पर OBC के हिस्से की देने की कोशिश मत करो। वो भी छुपा एजेंडा इनका चल रहा है। तो OBC का आरक्षण आज जो मिल रहा है वो भी कम मिल रहा है पॉपुलेशन वाइज, पॉपुलेशन के हिसाब से। तो हमारी मांग यही है, सरकार हमारे में आपस में लड़ाने के बजाय जाकर मराठा समाज को अमेंडमेंट करके उनको 15% 12% जो देना है दे दे, और OBC के आरक्षण को धक्का न लगाए। ऐसा लिखित रूप में सामने आए, लिखित रूप में आश्वासन दे लोगों को, मराठा OBC समाज को, तो ये सच मानेंगे। नहीं तो ये झुंझाने का काम करते रहेंगे और प्राइवेट कंपनी को रिजर्वेशन ख़त्म करके ये कॉन्ट्रेक्चुअल रिक्रूटमेंट करने का, भर्ती करने का निर्णय लेंगे। मतलब हम लोग आपस में लढते राहू, मराठा OBC लढत राहा आणि इकडे JR काढून भरत राहा। हे शहाणपणा जे आहेत ना या सरकारचे, हे काही लोक ओळखत नाही काय? हे सगळे ओळखतात। म्हणून मेरा यही कहना है कि उन्होंने दोनों के समाज के साथ में बेईमानी नहीं करना चाहिए। जिनका हिस्से का है उनको हिस्से को मिलना चाहिए, पर दूसरे का हिस्सा निकाल कर तीसरे को देना ये गलत होगा। आपने बोले कि 2 दिन में कोई रिप्रेजेंटेटिव आके उनका जो क्वेश्चन है उसको सॉर्ट आउट करने के लिए, अगर नहीं आए तो फर्दर कोर्स ऑफ ऑप्शन क्या रहेगा? नहीं, फर्दर तो हम अभी बैठक है, ये सब लोग आ रहे हैं समाज के, OBC समाज के, हम बैठकर वो निर्णय लेंगे आगे क्या करना है। मैं अकेला कोई निर्णय लेने से मराठा हमारे OBC समाज के जितने भी कार्यकर्ता पदाधिकारी नेता है उनको सबको बुलाया है, हम उनके साथ में चर्चा करेंगे। तुम्ही जालन्याला गेले होते, त्यावेळेस तुम्ही असं म्हणाले होते तिथे की बुवा मराठ्यांना आरक्षण OBC देण्याला हरकत नाही, समजा OBC मधून आरक्षण वाढवून दिलं तर त्यांना आरक्षण आमचा विरोध नाही आहे। तर तुम्ही म्हणजे OBCचं आरक्षण जर वाढवलं तर मराठ्यांना त्याच्यातून आरक्षण देण्याची तुमची भूमिका आहे का? नाही, माझी भूमिका त्यावेळेस होती, कारण आरक्षण वाढवून देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो केंद्र सरकारला आहे। म्हणजे अर्थात घटना दुरुस्ती त्यामध्ये आली, जसं तुम्ही EWSला अमेंडमेंट केलं देताना 10% वाढवताना, तसंच ते करावं लागेल। आरक्षण वाढवायचा अधिकारच राज्य सरकारला नाही। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं ते इलिगल होतं, ते चूक होतं, हे कोर्टाने सांगितलं। पुन्हा कोर्टाने सांगितलं मराठा समाजाचा विषय घेऊन पुन्हा यायचं नाही या कोर्टात, असं बजावलं, कानाखाली मारली या सरकारच्या ताडकन, तर हे शुद्धीवर येत नाही आणि खोटं बोलून लोकांची दिशाभूल करतात। माझा विषय असा होता की उपोषण तो जरांगे पाटलाचा सुटावा, त्यांची इच्छा OBCतून आहे, त्यामुळे मी त्यावेळेस अशी भूमिका मांडली होती की आरक्षण वाढवा आणि वाढवून त्यांना त्याच्या पलीकडे द्या। पण आमच्या ते अमेंडमेंटचाच भाग आला, तो त्याला अमेंडमेंटच करावी लागेल आणि ते त्यांची तयारी असेल अमेंडमेंट करायची तर मग मी म्हणालो की त्याच्यात कॅटेगरी करा। हे मूळ कुठे चाललं आहे, राजकीय आरक्षणावर घालायचा। ह्या सगळ्या मराठा समाजाची इच्छा आहे की त्यांना शैक्षणिक मागा आहे की नाही तो आयोग ठरवेल, त्यांचं सामाजिक आहे की नाही आयोग, परंतु राजकीय आरक्षण हे जर मिळवायचं असेल तर मग ते समाज वाढत जाईल आणि संख्या कमी होईल, तर कोणाला समाधान मिळेल? कोणी समाधानी राहणार नाही। हा त्यातली भूमिका होती। राज्याचे बहुजन कल्याण मंत्री मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि इथे OBC समाजाच्या उपोषण सुरू राहून दिसत नाही। असं आहे, ते खातं दिलं आहे, ते वरून OBC आहेत, आतून मराठा बहुजन आहेत का, हा विषय त्यांना विचारला पाहिजे। आता मी त्यांना काय विचारू? मी जे निर्णय घेतलेत, मी हॉस्टेलचा निर्णय मी घ्यायला लावला, मी मंत्री असताना हे आरक्षण कमी झालं होतं क्लास 3 क्लास 4चं, ते मी वाढवायला लावलं होतं, मी वाढवून घेतलं आमचं सरकार असताना। हे स्वाधार योजनेचा निर्णय घेतला होता, OBCसाठी स्वतंत्र घरकुल योजना, सावित्रीबाई फुले घरकुल योजना आम्ही आणली, ती खंड बस्त्यात पाडली, एकही योजना 6 वर्षात इम्प्लिमेंट करू शकले नाही। आम्ही घेतलेले निर्णय, मी मंत्री असताना आमच्या सरकारने त्यावेळेस महाज्योतीमधून 1267 मुलांना आम्ही PhDसाठी
त्यांना स्कॉलरशिप दिली, सिलेक्शन केलं आणि ह्यांनी ती संख्या यावर्षी 50वर आणली, फक्त 50वर. काय म्हणजे कोणासाठी करताय ते? आणि हे जे चाललं ना आता, हे कंत्राटी मागच्या सरकारवर बोट दाखवून हे पाप करत आहेत. पूर्ण कंत्राटी. आता उद्या बिल्डिंग बांधली, सुपरविजन करणारा इंजिनियर आहे एखाद्या ठेकेदाराचा, बिल्डिंग कोसळली, जबाबदारी कोणाची? कंत्राटी इंजिनियरची. लोक मेले आहेत, कंत्राटी इंजिनियरची जबाबदारी. काय जबाबदारी घेणार आहे तो? हे सर्व जे चाललं आहे हे आरक्षण संपवण्याच्या दृष्टीनं आणि ज्या पोरांच्याकडे टॅलेंट आहे त्या पोरांना डावलण्याच्या दृष्टीनं आणि यांचे प्यादे बनवण्याच्या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय आहे. ओबीसी महासंघाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे, तुम्ही त्याला पाठिंबा देणार? माझी मागणी आहे, राजीनामा दिला पाहिजे. भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत यांनी राजीनामा का देत नाही? फसवणूक केली ना आमची, मागच्या वेळेसही फसवणूक केली. त्यांनी हॉस्टेल देतो म्हणून सांगितलं मंत्र्यांनी. 2 अधिवेशन झालेत, कुठे दिला? 2ही अधिवेशनात घोषणा केली. त्यावेळेस घोषणामध्ये तर आत्ताचे गृहमंत्री, तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्रजी यांनी घोषणा केली, अजूनही इम्प्लिमेंट नाही. मग लोकांनी राजीनामा मागितला तर बिघडलो कुठे? त्यांच्या राजीनाम्याला माझा पाठिंबा आहे. सर, राज्यात 3 पक्षाचं सरकार आहे. अजितदादांचा गट असेल, काँग्रेस आणि शिंदेचा गट आणि भाजप त्यावर कुरघडे चालू आहे. गणपत गायकवाड आहेत भाजपचे आमदार, त्यांनी असं म्हटलं आहे की शिवसेनेला उद्देशून की आमच्याकडे देखील अनेक शस्त्र आहेत, तुमच्याकडे धनुष्यबाण आहेत. अपक्ष अपक्षामध्ये टोला लगावला. असं आहे, 1 TV 3 रिमोट, धड कोणालाही TV पाहता येत नाही अशी राज्याची गत झाली. हे एकाच्या हातात आहे तर ठीक आहे, एक चॅनल पाहता येते. हा एक बटन दाबतो, दुसरा दुसरी बटन दाबतो, तिसरा तिसरी बटन दाबतो, चॅनलवर चॅनल बदलत राहतात आणि महाराष्ट्राचा सत्यानाश करत राहतात. त्यामुळे लोकांच्या काय अपेक्षा पूर्ण होणार आहेत? ते बोलले ते खरं बोलले. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लोकसभा लढण्याचे त्यांनी संकेत अजित पवारांनी आता दिले. लढू द्या ना, आम्ही पाहून घेऊ. या म्हणा मैदानात. तुमचा 3 तिघाडा काम बिघाडा नाही केलं तर आम्ही नाव नाही सांगणार. हे काय आताच एकाचं पायपोस एकाच्या पायात नाही, तर निवडणुकीत काय करणार आहेत हे दिसेल ना. जनता वाट बघत आहे. तुम्ही केलेल्या पापाचं घडा भरलेला आहे, ते फक्त वाट पाहत आहेत खडा मारायसाठी. घडा भरलेल्याला घड्याला खडा कधी मारायचं तर मतदान येऊ द्या, मग मारतील खडा आणि फोडतील घडा पापाचा, हे होईल ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.